सातारा येथील समर्थ सदन येथे सुरू असलेल्या सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपला अमृत महोत्सवी सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणीनिमित्त आयोजित केलेल्या शतचंडी यज्ञ सोहळ्याचे कुंकुमार्चन करण्यासाठी महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। मंगळवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यामध्ये ललिता सहस्रनाम पठण करत सातारा शहर परिसरातील सुमारे 200हून अधिक महिलांनी देवी मूर्तीला वैयक्तिकरित्या कुंकुमार्चन केले। या कार्यक्रमासाठी वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोर, प्रसाद शास्त्री लिमये यांनी ललिता सहस्रनामाचे पठण केले। सोहळ्यामध्ये आयोजित केलेल्या कीर्तनमालेत पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संदीप बुवा मांडके यांनी शिव आणि शक्तीचा जागर काय आहे व शिव आणि शक्ती कशी अभिन्न आहे याचे सुरेख निरूपण केले। यावेळी मार्गदर्शन करताना मांडके बुवा म्हणाले की हा यज्ञ सोहळा स्त्री शक्तीचा जागर करणारा आहे। स्त्रीच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात। शक्तीची मर्यादा ही शक्तीनेच सांगून दिली असून ती अमर्याद आहे। शिव शक्ती विना अधुरा आहे। शक्तीशिवाय विश्वाचे कल्याण शिव हा करूच शकत नाही। शक्तीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। पुरुषातही जी शक्ती असते तिला आपण ऊर्जा म्हणतो। शक्तीचा सदुपयोग होतो व दुरुपयोगही होतो। गर्व ज्याच्या अंगी आहे तो शक्तीद्वारे विघ्न संतोषी काम करतो, मात्र अंगी अहंकार नाही। असे उदाहरण म्हणजे पवनपुत्र हनुमान आणि समर्थ रामदास स्वामी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे यावर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेले 3 दिवस इथे कार्यक्रम चालू आहे। उद्या सकाळी शतचंडी यागाशी पूर्णाहुती आहे। सर्व समर्थ भक्त सातारावासीय इथे गेले 3 दिवस या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेतच आहे। पण तरीही जे उर्वरित भक्त असतील त्यांना आग्रहाची विनंती आहे की उद्या पूर्णाहुती आहे, त्या पूर्णाहुतीसाठी अवश्य हजर राहावे ही समर्थ सेवा मंडळातर्फे आग्रहाची विनंती। जय जय रघुवीर समर्थ। नमो गुरुभ्यो नमः। श्री गणेशाय नमः। या ठिकाणी आज समर्थ सेवा मंडळ या माध्यमाच्या द्वारे 3 दिवसाध्य शतचंडीचा जो सोहळा आहे तो सोहळा कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेला आहे। काल प्रथमतः सकाळी पुण्यावाचन, गणपती पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध ह्या सर्व गोष्टी काल सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सर्व या ब्रह्मवृंदांच्या सहकार्यानं पार पडल्या। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आपण मांडणी जी केलेली आहे ही ब्रह्मादी मंडळाची मांडणी, त्याचबरोबर देवीचा मुखवटा, त्यानंतर नवग्रहाची स्थापना, सप्तशती यंत्र व ब्रह्मादी मंडळ हे या ठिकाणी देवता या सकाळच्या सत्रामध्ये मांडणी करून या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे। नंतर या दुपारच्या सत्रामध्ये या ब्रह्मवृंदांनी काल 50 सप्तशतीचे पाठ वाचन, त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये 50 सप्तशती पाठाचं वाचन, या 2 दिवसामध्ये सप्तशतीचे 100 पाठ या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। कालच्या दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी कुंकुमार्चन हा सर्व महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी या कुंकुमार्चनचा या लाभ घेतलेला आहे। आज या ठिकाणी पाठाची संख्या पूर्ण होते। उद्याच्या 3ऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण 10 पाठाचं हवन या ठिकाणी करतोय। शतचंडीचे 100 पाठ, त्याचप्रमाणे 10 पाठाचं हवन हा सर्व जो योग आहे या 3 दिवसाच्या या शतचंडीच्या माध्यमातून हा सातारकरांनी आजपर्यंत दिलेला मोठा लाभ आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या सर्व भक्तांनी, समर्थ भक्तांनी, महिला वर्गांनी, त्याचबरोबर सातारमधल्या वेगवेगळ्या या ठिकाणी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे। असाच लाभ या ठिकाणी उद्या उत्स्फूर्त संख्येने सातारकरांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व या सर्व गोष्टीचा त्यांनी प्रसाद घ्यावा व लाभ घ्यावा हे समर्थ सेवा मंडळ त्याचबरोबर सर्व ब्रह्मवृंद यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो। विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 7200। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।